हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन। आज मी तुम्हाला लाल माटाच्या भाजीचे भजी कशी बनवतात ते दाखवते। बाजारातून आणली होती लाल माटाची जोडी छोटीशी, तर ती साफ करून घेतलेत। आता यांची मी भजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। साफ करून धुवून घेतले। सगळ्यात आधी काय करते, ही लाल माटाची भाजी मी चिरून घेते। जास्त बारीक चिरायची नाही, जाडसर चिरायची। हे बघा, अशा पद्धतीने जाड जाड कापून घ्यायची। ही बघा, अशी जाडसर कापून घ्यायची भाजी। आता याच्यात मध्ये मी थोडासा ओवा घेते, अर्धा चमच ओवा घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा। हा बघा छोटा चमचा, तर त्याच्या अर्धा चमच ओवा घेतलाय। हा बघा, एक चमच सफेद तीळ, हे बघा सफेद तीळ ते टाकायचे याच्यामध्ये। एक चमच बेसन, हे बेसन, आणि एक चमच कॉर्नफ्लॉवर ते घेतलंय। त्यात थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, आणि एक चमच भाजका मसाला काढून ठेवला होता तो, आणि थोडंसं मीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ। आता तुम्हाला जर तिखट पाहिजे तर तुम्ही तिखट जास्त घालू शकता, तर मी कमी तिखट घातलंय। हे मीठ घेतलं थोडंसं, चवीनुसार मीठ टाकायचं। एक मिरची कापून टाकते याच्यामध्ये चिरून। तुम्हाला तिखट नको पाहिजे असेल तर तुम्ही मिरची नाही टाकला तरी चालेल। अशी बारीक कापून घ्यायची मिरची। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते, चुरून घ्यायचं थोडं। यात थोडंसं पाणी घालावं लागेल। यात अजून एक चमचा थोडीशी बेसन घ्यावं लागेल। थोडंसं बेसन घेतलं, थोडंसं घ्यावं लागेल, थोडंसं मिक्स होण्यासाठी चांगलं। हे बघा चुरून घेतलेलं आहे चांगल्यापैकी। पाणी काही घातलं नाही याच्यात, गरज लागली तरच घालायचं, नाही तर पाणी नाही घालायचं। हे बघा आता तयार झालेलं आहे बॅटर चांगल्या प्रकारे। हे बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचं। गॅसवरती कढई ठेवली, आता त्याच्यात तेल टाकते गरम होण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे, आधी थोडंसं टाकून बघते तेल कसं गरम झालं ते। हे बघा तेल गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये भजी सोडते। लाल माटाची भजी, लाल माटाची भाजी चांगली असते, पौष्टिक असते ती। तर लहान मुलं कसं सहसा खायला मागत नाहीत, तर त्यासाठी मी ही नवीन रेसिपी तयार केली, लाल माटाची भाजी आणि त्याची भजी। आणि सफेद तीळ का टाकले ते पण चांगले पौष्टिक असतात शरीराला ते, म्हणून ते त्याच्यामध्ये तीळ घातले, सफेद तीळ। आणि ते खायला पण सफेद तीळ असले की जरा भाजीला चांगली चव येते, म्हणजे भजीला। बघा भजी सोडले। लाल माटाची भाजी, लाल बीट हे चांगलं असतं, हिमोग्लोबिन वाढतं त्याच्याने। दोन मिनिटांनी भजी पलटायची, पलटी मारायची असतात, म्हणजे दोन्ही साईडनी शेकल्या पाहिजेत। तर माझी भजी कमी आहेत म्हणून मी तेल कमी घातलंय, जास्त तेल पण घालून बरं नाही ते
हानिकारक असतं. कमी तेलातच तळलेलं बरं असतं. तर हे बघा भजी होत आले, तयार होत आले. त्यांचा कलर बदलला की समजायचं भजी तयार झालेली आहे. तर मी ही भजी काढते. तर ही भजी मी काढून घेते डिशमध्ये. मस्त गरमागरम लाल माटाच्या भाजीची भजी करून बघा. हे भजी आता सर्व तळून घेतलेत मी. तुम्ही हे भजी सकाळी पहाटे नाश्त्याला बनवू शकता, चहा आणि भजी, किंवा दुपारची खाऊ शकता जेवणासोबत. संध्याकाळची नाश्त्याला बनवू शकता. तर नाश्त्यासोबत तुम्ही चटणी पण बनवू शकता. मागे मी बनवलेली चटणी दाखवली रेसिपी, त्याप्रमाणे ती चटणी बनवू शकता. आता ही भजी झालेली आहे. तर मी ही सगळी भजी काढते. भजी सगळी काढून घेते आता या डिशमध्ये. ही बघा लाल माठाच्या भाजीची गरमागरम कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. भजीला आवाज बघा कसा येतोय. कुरकुरीत झालेत भजी, छान झालेले आहेत. चकलीच्या टेस्टसारखी लागते, खूप छान लागते. पहिल्यांदाच बघितले करून, छान आहे. करून बघा, एक नंबर. मी आता ही भजी खाऊन बघते गरमागरम. पहिल्यांदाच रेसिपी केली, त्या ट्राय करून बघितलं कशी होते बघूया. मस्त झालं. ओव्याची टेस्ट पण आहे, सफेद तिळाची पण टेस्ट आहे. पाल्याची भाजी लहान मुलं सहसा खायला मागत नाहीत, तर त्यांच्या पोटात जाण्यासाठी ही एक नवीन रेसिपी तुम्ही तयार करून बनवून मुलांना खायला घालू शकता. खूप छान झालेली आहे. तर माझ्या ह्या रेसिपीची तुम्ही घरी बनवून बघा मस्तपैकी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. चला फटाफटा करा. बाय.